नाना पटोले मूळचे भाजपचेच, पटोलेंमुळे काँग्रेस वंचितची आघाडी रखडली होती. सुजात आंबेडकरांचा पटोलेंवर आरोप. रवींद्र चव्हाणांच्या प्रचार सभांचा राज्यभर धडाका. सोलापुरातून मुंबईसाठी रवाना होताना धावपळ. आमदार सचिन कल्याण शेट्टींनी स्वतः गाडी चालवत चव्हाणांना विमानतळापर्यंत पोहोचवलं. तुळजापूर ड्रग प्रकरणातील आरोपीला उमेदवारी दिली. आता तुळजाभवानी मंदिरात प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडीही देतील. आमदार तानाजी सावंत यांचा भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावरती जहरी टीका. 15 ते 20 दिवसात मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा सुरू होणार. मंत्री नितेश राणे यांची माहिती. मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण. आरोपी आणि भाजप उमेदवार शालन शिंदे यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये एका व्यक्तीची स्वतःचा बंदुकीने डोक्यात गोळी मारत आत्महत्या. समता नगर पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील तिसगावामध्ये प्रशासनाची मोठी कारवाई. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले सर्व अनधिकृत कत्तलखाने भुईसपाट. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. पुण्यातल्या चाकण शहरातील महात्मा फुले मार्केट यार्ड परिसरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह एकूण 27 जणांना कुत्र्याचा चावा. कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. बुलढाण्याच्या नांदुरा बोऱ्हाणपूर मार्गावर वडाप टॅक्सीचा भीषण अपघात. भरधाव टॅक्सी मार्गालगत खड्ड्यामध्ये उलटली, त्यामुळे टॅक्सीतले 10 जण गंभीर जखमी. अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये पंतप्रधान मोदींकडून चादर अर्पण. मोदींविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. हा विषय न्यायालयीन सुनावणीस पात्र नसल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेनमेंट यांच्यामध्ये धोरणात्मक भागीदारी कराराची घोषणा. यावेळी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, एक्सेल एंटरटेनमेंटचे संस्थापक फरहान अख्तर यांची उपस्थिती. प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांना यंदाचा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार प्रदान. ठाण्यातील काशीनाथ घाणेकर सभागृहात जावेद अख्तर यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. बॉर्डर 2 चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुण धवन आणि सोनू निगम जैसलमेरमध्ये. भारत पाकिस्तान सीमेजवळ सैनिकांसोबत गाणं गायलं. तर लोंगेवाला येथील तनोट माता मंदिरालाही भेट दिली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.